सातपुड्यातील युवा आदिवासी कवी म्हणून ओळख असलेल्या संतोष पावरा यांची 2017 साली प्रकाशित झालेल्या ढोल या पुस्तकातील ही कविता आता कवित्रीबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा SYBA च्या पदवी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे। सातपुड्यातील ज्वलंत प्रश्न असलेल्या कुपोषण या विषयावर ही कविता असून या कवितेच्या माध्यमातून कवीनं राजकीय नेते आणि शासकीय यंत्रणेला विचारणा केली आहे की आदिवासी बांधवांच्या कुपोषण परिस्थितीला जबाबदार कोण। सातपुड्यातील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या आणि 10वीत नापास झालेल्या या आदिवासी युवकाची कविता आता विद्यापीठाचा SYBA पदवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे। सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर, मुख्य संपादक सुनील गावित। नमस्कार, मी संतोष पावरा। 2017 साली माझं डोल नावाचं कविता संग्रह प्रकाशित झालं। त्या संग्रहामध्ये 31 कविता मराठी, आदिवासी पावरी बोलीतील कविता 17 आणि हिंदीत 4 अशा पद्धतीचा तो कविता संग्रह आहे। आणि त्या कविता संग्रहातील कुपोषण नावाची जी कविता आहे ती आता 2025च्या सिलेबस म्हणजे कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव BAच्या प्रथम वर्षासाठी अभ्यासक्रमात लागली आहे। साधारण ती कविता मी ज्यावेळेस MSW करीत होतो त्यावेळेस ती लिहिली। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठमध्ये जी कविता लागली कुपोषण, त्याच्याने एक सातपुड्यातील किंवा सामाजिक प्रश्नाला जो मान देण्यात आलेला आहे किंवा त्याच्यावर जी चर्चा, त्याची संवेदनशीलता, सामाजिक बाण या दृष्टिकोनातून ती जी कविता अभ्यासक्रमासाठी लागली आहे, तर त्याबद्दल मी आभार मानेल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं। आणि अशी ही अपेक्षा करेल की सातपुड्यामध्ये आजही अनेक आदिवासी लिहित आहे, विविध समस्यावर असेल किंवा आदिवासी अस्तित्वावर असेल, तर अजूनही अनेक साहित्यिक आहेत, नवोदित कवी लेखक आहेत, त्यांचेही साहित्य या अशा विविध विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमात घ्यायला हवे अशी एक अपेक्षा मी व्यक्त करेल। याच दृष्टिकोनातून आदिवासींना प्रोत्साहन मिळेल, अजून अनेक आदिवासी लिहितील असं मला वाटतं।